कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंदे, अगं सारखं डोळ्यात ना असं नको गाळत बसूस। हाय हो, काय करू? शिवानीचा विचार ना डोक्यातून जातच नाही हो। अगं आशून कुठं होकार दिलाय पण लगीन करायला? हो, पण त्या पोरीनं दिलाय ना। ती लाख म्हणाल ग, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, शिवा त्या घरची सून आहे आणि ती राहणारच। आई, हा विश्वास शिवानीला पण होता ना, पण काय झालं बघितलं ना, काय होऊन बसलंय हे सगळं। हो, आता तिला घरात घ्यायला पण तयार नाहीये तो। बरोबर आहे ग वंदी तुझं। अगं पण आपण तर जाऊ शकतो का नाही त्यांच्या घरात? आई, बरोबर आहे तुमचं। आपण त्यांच्या घरी जाऊया, हवं तर हात जोडून त्यांची माफी मागूया। काही चूकभूल झाली असेल तर। हे समज ना माझ्यामुळं झालंय। मी आशूला साताऱ्याला घेऊन गेले ना तेव्हापासून हे समज होतंय माझी चूक झाली। हो आई, कशाला स्वतःला लावून घेताय तुम्ही? पण तुम्हाला तरी काय माहिती होतं हे सगळं प्रकरण इथवर पोहोचेल म्हणून? पण झालं का नाही हे भगवंती, मी त्यांच्याकडे जाते आणि पदर पसरून माफी मागते त्यांची। अहो आई, हे बघ, शिवाच्या सुखापरीस दुसरं मला काय बी महत्वाचं नाही सांगून ठेवते तुला। हे जाऊन माफी मागते त्यांची। पण अगं माझ्या लेकराला असं घर पुन्हा मिळणार नाही ग। इतकी प्रेमळ माणसं, रामभाऊन सारखा प्रेम बापासारखं करणारा सासरा, आणि आशू जो आधीचा आशू होता, जो आपल्या लेकासारखा होता ग, अशी माणसं पुन्हा नाही मिळणार ग माझ्या लेकराला। आणि एक गोष्ट सांगते तुला, किती बी काय बी म्हणू देत ती माणसं, पण माझ्या शिवासारखी जोडीदार नाही मिळणार आशूला। हे नातं टिकवण्यासाठी जे काही मला करायचंय का नाही ते समज म्या करणार, पण माझ्या शिवाचा संसार वाचवणार। हाय हो, करावंच लागेल आपल्याला। एकीकडे ही मुलगी आहे जिला आपल्या नवऱ्याची काडीची किंमत नाही, आणि दुसरीकडे शिवानी, तिच्या बाबतीत हे असं व्हावं नाही। आई, मी ना शिवानीचा संसार तुटताना नाही बघू शकत हो। अगं असं काय बी होणार नाही। हे बघ, चल भाऊंशी जाऊन बोलूया आपण। अरे, तर लगेच त्यांच्या घरी जायला निघालेत। नाही, यांना थांबवायला पाहिजे। अरे, काय काय कुठे चाललाय तुम्ही? कुठे म्हणजे देसाईंकडे चाललोय त्यांच्याशी बोलायला। कशाला? जे काही आहे ते सांगितलंय सगळं त्यांनी। सगळं संपलंच झालंय आता। संपलं म्हणून काय बी संपत नसतंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।